खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, तसेच खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा कोणताही तुटवडा भासणार नाही, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, जिल्हा कृषी अधिकारी किशोर हडपे उपस्थित होते. बैठकीत विविध विभागाच्या खरीप हंगामातील तयारीचा आढावा घेण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात किमान 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणी करू नये, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले. कृषी विभागाने याबाबत व्यापक जनजागृती करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 2,97,000 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी 31,640 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सध्या 26,685 क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध असून उर्वरित पुरवठाही सुरू असल्याने बियाण्यांची टंचाई भासणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. खतांच्या उपलब्धतेबाबत जिल्ह्यासाठी 1,07,800 मेट्रिक टन खतांचे वाटप मंजूर करण्यात आले. आज अखेर 31,655 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध करून संभाव्य टंचाई टाळण्यासाठी 4,850 मेट्रिक टन युरिया, 340 मेट्रिक टन DAPचा संरक्षित साठाही राखून ठेवण्यात आलाय. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 6 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी टोल फ्री आणि व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामात पोषक तृणधान्यांच्या उत्पादन वाढीवर विशेष भर देण्यात येणार आहे. सुमारे 1,000 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्याचे नियोजन असून मूल्यवर्धनासाठी भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेच्या सहकार्याने प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना वेळेवर व प्रभावी सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर हसन मुश्रीफ यांनी बैठकीच्या शेवटी दिले. अशा आहेत की त्यांना स्वतंत्र इमारतीच नाहीत आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्या घरामध्ये, भाड्यामध्ये, देवळामध्ये बसतायत. तर पहिल्यांदा आपण 47 प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी आज इमारत्या पूर्ण बांधायच्या असा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान 2 स्कूल ऑफ एक्सलन्स विकसित करण्यात येतील. या शाळांमध्ये भौतिक दर्जेदार अत्याधुनिक शैक्षणिक साधने, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येण्यात येतील. इमारतीवरील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच 15वा वित्त आयोग यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या नवीन इमारती उभारण्यात येतील. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील 500 अंगणवाड्यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली आता बसवण्यात येते. स्वच्छ शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून अंगणवाड्या प्रकाशमान होतील. टाटा स्टीलच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 5 प्री फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती उभारण्यात येतील आणि या तंत्रज्ञान कमी कालावधीमध्ये उच्च तंत्रज्ञान आणि टिकाऊ इमारती निर्माण करणे हे शक्य होईल. जिल्ह्यातील शाळा, आरोग्य केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व सौर ऊर्जा संच बसवण्यात येतील. त्यामुळे ऊर्जा खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा विकसित होतील. तोरणमाळ पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास वाढते आम्ही करायचं ठरवलेलं आहे. राष्ट्रीय पर्यटन नकाशावर हे स्थान कसं मिळवून देण्यात येईल याची नियोजन समिती, पर्यटन शासन या सगळ्या निधीमधून आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि तोरणमाळ हा पर्यटन केंद्र आम्ही असं बनवू की मला वाटते बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतील आणि या वर्षभरामध्ये याला राज्याचा नाही तर आपण एक चांगला दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करू. माझ्या मतदारसंघातील कागलमध्ये आम्ही एक असं पर्यटन विकसित केलं आहे. रोज 20,000 लोक तिथे येत आहेत. मी कधीतरी तुम्हाला पुढच्या वेळेला इथं आणून मी तुम्हाला ही दाखवेन की कशा पद्धतीनं आपण 12 महिने धबधबा केलेला आहे. कासवाच्या तोंडातून पाणी पडणारा धबधबा केलेला आहे. आता ते अशा पद्धतीनं आता म्युझिक फाउंटन, व्हॉइस फाउंटन, तुमच्या आवडीचं जे नाव घेतलं
की जोरात उठते ते. म्हणजे पत्नीचं घेतलं आणि कोणाचं घेतलं तर आता असे आम्ही व्हाईस पांडू म्हणजे अशा प्रकारचे त्याचा चांगला आपण विकास करू. नाही तोड घेऊन जाईल मी, काय अडचण नाही. कागल, कोल्हापूर आणि जिल्ह्यात राबविणाऱ्या विकास कामाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी IIT मुंबईच्या माध्यमातून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन अंडरलाईन हे महत्वाचं आहे सगळ्यात आपण करणार आहोत. आणि ही व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यासाठी आपण सेल तयार करून हे पूर्णपणानं बांधकामाचा दर्जा हा जिल्हाधिकारी शिओ आपण यांच्याकडे सोपवणार आहोत. आणि सगळ्या बांधकामामध्ये कुणाचाही हस्तक्षेप आपण खपून घेणार नाही. पूर्णपणानं अतिशय चांगली कामं करण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने आहे. आणि मला वाटते वर्षभरानं तुम्ही तोरणमाळचं मला विचारा, मी जाणार आहे पुढच्या वेळेला. आता ह्यापुढे मी ज्यावेळी येईन दौऱ्यावर त्यावेळी एक तालुका मी करायचं ठरलेला आहे. तालुक्याला जायचा, तिथं आढावा घ्यायचा, लोकांना भेटायचं. त्यापुढे तोरणमाळही मी जाऊन येईन आणि एक वर्षभरानं मला तुम्ही पुन्हा भेटायचं आणि मला विचारायचं की कसं झालं म्हणून. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.